We're doing a Doctor's Day special from Bharti Hospital on Fever FM happening here. And if you want to come to the most happening hospital, it's got to be here. bhartihospital.com वरती नक्की भेट द्या किंवा तुम्हाला जर एक परवडणारे आरोग्य सेवा हवी असेल, तुम्हाला जर मान्यताप्राप्त उत्तम दर्जाची हेल्थकेअर फॅसिलिटी हवी असेल, इन्क्लुडिंग द फॅक्ट दॅट इथे सगळ्या आजारांच्या उपचारासाठी तुम्ही एका छताखाली येऊ शकता, हे सगळं जे आहे तुम्हाला भारती हॉस्पिटलमध्ये मिळेल. अँड वी आर डुईंग अ स्पेशल शो हिअर. इट्स अ डॉक्टर्स डे स्पेशल विथ श्रुती मराठे फ्रॉम भारती हॉस्पिटल. श्रुती, सो फार वी स्पोकन टू अ कपल ऑफ डॉक्टर्स. आणि जनरली आपण जेव्हा एका हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा, अँड स्पेशली इफ यू आर नॉट द पेशंट, तेव्हा स्वतःच असं पेशंटवाली फिलिंग आती आहे ना. हॉस्पिटल डॉक्टर्स म्हटलं की असं छातीत थोडंसं धडधड हो. नो रिझन. पण इनफॅक्ट इथे आल्यानंतर असं काहीच वाटलं नाही. हो. कारण इतकं छान सगळ्यांशी बोलून, द ॲम्बियन्स इज सो नाईस, इट्स व्हेरी पॉझिटिव्ह, इट्स फिलिंग व्हेरी नाईस. इट्स फिलिंग रिअली नाईस. आणि ताईसाहेब जशा म्हणाल्या, कॉर्पोरेट इन्फ्रास्ट्रक्चर फॉर हेल्थकेअर जर कुठे बघायचं असेल तर डेफिनेटली कम टू भारती हॉस्पिटल. करंटली विथ अस इज द डेप्युटी मेडिकल डिरेक्टर अँड ऑल्सो द ICU इंचार्ज, डॉक्टर शिवकुमार अय्यर. सर, थँक यू सो मच फॉर बीइंग विथ अस अँड हॅपी डॉक्टर्स डे टू यू. Thank you. Happy Doctors Day. Thank you. And the show is called Check In with Shruti Marathe. We're doing a Doctor's Day special. So she asks the questions on behalf of Punekars. तर काय आपला प्रश्न? सो सर, स्ट्रोक आणि हार्ट अटॅक सारख्या इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये भारती हॉस्पिटल कोणत्या सुविधा उपलब्ध करून देतं आणि हॉस्पिटलमधली ICU सेवांचं वैशिष्ट्य काय? कसं आहे, इमर्जन्सी डिपार्टमेंट आणि ICU म्हणजे इंटेन्सिव्ह केअर, हे दिस इज द मीटिंग प्लेस ऑफ ऑल स्पेशलिटीज. सगळ्या स्पेशलिटीजमध्ये पेशंट जेव्हा येतो तेव्हा इमर्जन्सी किंवा ICU केअरची गरज भासते. आणि त्यात सर्वात महत्त्वाचा हार्ट अटॅक आहे. आणि हा हार्ट अटॅक साठी जी अद्ययावत ट्रीटमेंट लागते ती आमच्या इमर्जन्सी डिपार्टमेंटमध्येच उपलब्ध आहे. आमच्याकडे MI कोड म्हणतात त्याला. तर जेव्हा पेशंट छातीत दुखणं घेऊन येतो तेव्हा लगेच त्याला पहिल्या 10 मिनटामध्ये असेस करून कार्डिओलॉजी स्पेशलिस्ट बोलवले जातात आणि त्याला योग्य ट्रीटमेंट काय आहे, म्हणजे एक क्लॉट विरघळ्याची इंजेक्शन देऊ शकतो, जी लगेच दिली तर परत रक्तपुरवठा सुरू होतो. आणि जर योग्य असेल त्या पेशंटसाठी तर मग त्याला कार्डिओलॉजिस्टद्वारा कॅथलॅबमध्ये अँजिओप्लास्टी करतात. त्याला पामी किंवा प्रायमरी अँजिओप्लास्टी इन MI असं म्हणतात. अच्छा. सो ही MIची ट्रीटमेंट आहे. आता जसं हार्ट अटॅक आहे तसं स्ट्रोक एवढं लोकांना माहीत नाही आहे. तर त्याला खरं ब्रेन अटॅक किंवा मेंदू अटॅक म्हटलं तर मग लोकांना ते जास्त कळेल. आणि त्याच्यामध्ये पण आता पेशंट जर 3 तासाच्या आत आला हॉस्पिटलला तर मग त्याला एक इंजेक्शन देऊन जिथे ते क्लॉट झालेलं असतं ब्रेनच्या रक्तवाहिनीमध्ये ते डिझॉल्व्ह करता येतं आणि जो पॅरालिसिस असतो तो रिकवर होतो. आणि त्याच्या पुढे जी ट्रीटमेंट असते त्याला मेकॅनिकल थ्रॉम्बेक्टमी म्हणतात. त्याच्यामध्ये जसं कार्डिओलॉजीमध्ये करतात तसं कॅथलॅबमध्ये जाऊन ते क्लॉट एक्स्ट्रॅक्ट करतात विथ दी हेल्प ऑफ थ्रॉम्बस एक्स्ट्रॅक्टर म्हणतात त्याला. आणि ही ट्रीटमेंट आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि नॉट ओन्ली दॅट, बिकॉज आपण PMJY स्कीममध्ये कवर्ड आहोत, ह्या ट्रीटमेंटसाठी PMJY कार्ड असला तर सगळी ट्रीटमेंट लगेच आणि फ्री होऊ शकते. अरे वा. सो एक तुम्ही सांगू शकता मे बी सगळ्यांनी आपले PMJY कार्ड्स करून घ्यावेत. आणि फक्त त्याला आधार कार्ड आणि राशन कार्ड हे लागतं. इफ दे हॅव दीज 2 थिंग्स अँड दे मस्ट कम विथ दीज 2 टू द हॉस्पिटल इफ दे आर टू गेट इमिडिएट ट्रीटमेंट. मग आम्ही काय करतो, समजा त्यांच्याकडे नसला PMJY कार्ड, मग आम्ही त्यांना आम्ही त्यांना सांगतो की विदिन 24 to 48 hours बनवता येतं. सो इफ दे हॅव अ प्रॉपर रेशन कार्ड अँड प्रॉपर आधार कार्ड then we can make that for them. And they can avail the treatment even if they don't have that PMJY. That's very important information. Yes. So it's very important for families to know. परवडणारच नाही तर मोफत इलाज तुम्हाला जर हवा असेल तर भारती हॉस्पिटल गिव्स यू ऑल द मीन्स टू डू दॅट. तर थँक्यू सो मच डॉक्टर अय्यर फॉर टेलिंग अस दिस इज अमेझिंग. कारण ICU इज अ कंटिन्युएशन ऑफ दी एमर्जन्सी डिपार्टमेंट. आणि ICUमध्ये योग्य लेवलची ट्रीटमेंट, अप्रोप्रिएट केअर हे देणं फार महत्त्वाचं आहे. पुष्कळ वेळा काय होतं, पेशंटना दीर्घकालीन आजार असतात ज्याच्याने ते त्रस्त असतात आणि अशा पेशंट्सना पुष्कळ वेळेला ICUच्या ट्रीटमेंटचा फायदा होत नाही.
आणि मग खर्च खूप होतो आणि फायदा होत नाही. तर मग आमच्याकडे ती कंटिन्यू आम्ही जपतो आणि दीर्घकालीन आजारांच्या पेशंट्सना आम्ही लवकरच सांगतो की आपल्याला ही ट्रीटमेंट जी आहे किती फायदा होऊ शकतो किती नाही. तो काउन्सिलिंगचा जो मोठा भाग आहे तो आम्ही करतो. आणि ऑफकोर्स जसं डॉक्टर ललवाणींनी आधी सांगितलं, कोविडमध्ये आम्ही खूप काम केलं होतं ह्याच्यावर आणि कोविड वॉज रिअली लिटमस टेस्ट फॉर द सर्व्हिसेस दॅट वी ऑफर्ड. आणि त्याच्यातनं आम्ही पार पडलो आणि आता ऑफकोर्स यू शुड विजिट द ICU sometime to see Yes, how for it is. sure. Lagets, I think once this show is done, we're going to take a look at all the services and the departments. Yes. But Dr. Yeah, thank you so much for all these things that you do for us at Bharti Hospital, and happy Doctor's Day to you once again. Thank you.